ठाण्यातला घोडबंदर रोड आज रात्री 12 वाजल्यापासून 10 तारखेला सकाळी 6 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. हो मित्रांनो, तुम्ही योग्य ऐकलं. ठाण्याचा घोडबंदर रोड अंशतः प्रवाशांसाठी बंद राहणार आहे, अशी अधिसूचनाच ठाणे परिवहन विभागाने लागू केलेली आहे. आणि त्यासाठी काही पर्यायी मार्ग देखील सुचवलेले आहेत. काय आहेत ती अधिसूचनाच मी आता तुम्हाला वाचून दाखवतो. नीट लक्ष देऊन ऐका मित्रांनो. घोडबंदर रोडवरती ब्रह्मांड जंक्शन येथे पादचारी पुलावरती फुटओव्हर ब्रिजवरती गर्डरचं काम चालू करायचं असल्या कारणाने अत्यंत महत्त्वाचं हे काम आहे. त्यासाठी ठाणे पोलीस आयुक्तालयाने काही महत्त्वाचे बदल ठाण्यातल्या घोडबंदर या अत्यंत गजबजलेल्या रस्त्यावरती केलेले आहेत आणि ते आज रात्री 12 वाजल्यापासून चालू होणार आहेत, अशी अधिसूचनाच पंकज शिरसाट या परिवहन विभागाच्या ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या उपायुक्तांनी काढलेली आहे. ब्रह्मांड जंक्शन येथील मुल्लाबाग बस डेपो जवळील फुटओव्हर ब्रिज जो आहे तिथे हे गर्डर टाकण्याचं काम सुरू होणार आहे आणि त्याचा कालावधी असणार आहे आज रात्री 8 मेला 11:55 ते 10 मेला सकाळी 6 वाजेपर्यंत. या कालावधीमध्ये अर्थातच जी महत्त्वाची वाहनं आहेत, अत्यावश्यक सेवेतली वाहनं आहेत, रुग्णवाहिका असो, ऑक्सिजन गॅसच्या वाहिका असो किंवा ग्रीन कॉरिडॉरच्या वाहिका असोत, यांच्यासाठी मात्र हा रोड अंशतः चालू राहणार आहे. हा मार्ग बंद राहणार असला तरी पर्यायी मार्ग काय आहेत ते देखील बघा. तिथनं तुम्ही प्रवास करू शकता. कापूरबावडीकडे जाणाऱ्या वाहनांनी ब्रह्मांड सिग्नलवरून डावीकडे वळून ब्रह्मांड सर्कल, आझादनगर रोड आणि लोढा आमारावरनं ढोकाई मार्गे, कोलशेत मार्गे कापूरबावडीकडे जायचं आहे. तर घोडबंदर रोडवरून येणाऱ्या वाहनांनी मानपाडा ब्रिज लगत स्लीप रोडने जिथे नागोरी टी सर्कल येतं तिथून टिकुजिनी वाडीपर्यंत जायचे आणि तिकडनं वेरियंट नीलकंठ ग्रीन समोरून मुल्लाबागच्या इथनं त्यांनी बाहेर पडायचं आहे. घोडबंदर रोडवरचा जो ब्रह्मांड सिग्नल आहे तो मानपाडा ब्रह्मांड सिग्नल मार्गे कापूरबावडीकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना या कालावधीमध्ये प्रवेश बंद करण्यात आलेला आहे. याची दखल प्रवाशांनी घ्यायची आहे. आपला प्रवास जर 2 दिवसात तुम्हाला ठाण्यामध्येच करायचा असेल किंवा घोडबंदर रोडवरनं मुंबई अहमदाबाद हायवे मार्ग गाठायचा असेल तर या गोष्टींची, या बातमीची दखल घेणं तुम्ही अत्यावश्यक आहे. आणि ही खास बातमी ही ऑफिशियल अजय निकतेच्या प्रेक्षकांसाठी मी केलेली आहे. धन्यवाद.